लोणार सरोवर विकास कामांना वेग देण्याच्या सूचना। विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांची पाहणी। बुलढाणा येथे जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन संवर्धनासोबत पर्यटन विकासाला गती देण्यासाठी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांनी लोणार येथे प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी लोणार विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित यंत्रणांना गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे काटेकोर नियोजन राखण्याचे निर्देश दिले। या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हेही उपस्थित होते। सरोवर परिसरातील सुरू असलेली बांधकामे, पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली। लोणारचा विकास आराखडा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याने सर्व कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याबाबत त्यांनी वन विभाग, नगर परिषद आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी लोणारमधील ऐतिहासिक झोपलेली मारुती मंदिर येथे दर्शन घेतले। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले। गायमुख धार पुन्हा धार्मिक स्नानासाठी खुली करण्याची मागणी, सरोवरातील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन गोड्या पाण्याचा नियंत्रित उपसा करण्याचा प्रस्ताव, लोणार मधील प्राचीन मंदिरांना जोडून स्वतंत्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला। या सर्व मागण्यांबाबत तांत्रिक बाबी तपासून आवश्यक त्या पातळीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले। या पाहणी दौऱ्यात विभागीय वन अधिकारी वन्यजीव अकोला यशवंत नागुलकर, सहाय्यक वन संरक्षक चेतन राठोड, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील, नगराध्यक्षा मीरा मापारी, मुख्याधिकारी बोबडे तसेच पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी व नगर परिषदेचे अभियंते उपस्थित होते। लोणार सरोवरांचा अद्वितीय नैसर्गिक वारसा जपत पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले। युवा क्रांती न्यूज साठी चेतना खेते, शेगाव।